ब्रेकनंतर या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा ताफा मातोश्रीवरून निघाला असल्याची बातमी आता समोर येतेय। कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांचा ताफा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पोहोचेल। चर्चा होत्या त्या देखील आता संपलेल्या आहेत। निश्चितपणे ज्या क्षणाची महाराष्ट्र गेले अनेक दिवस, मराठी माणूस गेले अनेक दिवस आतुरतेने वाट बघत होता, अखेर तो क्षण आज आलेला आहे। त्यामुळे मराठी माणसामध्ये एक प्रकारचा उत्साह, आनंद हा व्यक्त करताना आपल्याला दिसतोय। ठाकरे ब्रँड हा मुंबईत उरलेला नाहीये, फक्त मराठी माणसाचाच ब्रँड आता मुंबईत चालेल अशा प्रकारची टीका सातत्याने विरोधक करतात। म्हणजे खास करून भारतीय जनता पक्षाचे विरोधकांनी किती लोकांचे बूट चमकवले, पॉलिश केले तरी त्यांचं नशीब चमकणार नाहीये, हे मराठी माणसाने ठरवलंय। याआधी पण सातत्याने आता कालच ज्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच कार्यक्रम ज्यावेळेस या सगळ्या परिसरामध्ये होता त्यावेळेस ते सातत्याने उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांच्यावर टीका करत होते। ठाकरे बँडच्या सगळ्या संदर्भात तर बोललं, मात्र यासोबतच उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री असतात त्यांनी घरातून कामं केलेली आहेत, बाहेर फिरले नाहीत। त्यामुळे बाहेर न फिरलेल्या नेत्यांना कोणीही जनता म्हणजे मुंबईकर साथ देणार नाही असं त्यांचं म्हणणं। तर मला असं वाटतं महाराष्ट्रातला, मुंबईतला मराठी माणूस हा एकवटलेला आहे। ज्या पद्धतीची राजवट, भ्रष्टाचार हा शिंदे सेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल करतायत, त्यांनी कंटाळलेला मराठी माणूस निश्चितपणे यावेळेला ठाकरे बंधूंच्या पाठी उभा राहील। मुंबईत आम्ही खूप कामं केलीत, म्हणजे ज्या कोस्टल रोड असेल किंवा इतर जी कामं आहेत ती मोठ्या प्रमाणात आम्ही केली आहेत। त्याच्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत राहील, कामांच्या जोरावर आम्ही मतं मागतोय। मराठी भावनिक आजही अशी परिस्थिती आहे की लोकल ट्रेनमधनं माणसं लटकून पडतायत। कसली कामं केली? 2 रस्ते बांधले म्हणजे मुंबईचा विकास झाला असं जे समजत असतील तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरतायत। महापौर ठाकरे बँडचा महापौर मराठीच होणार, नक्कीच। तर महापौर मराठीच होणार अशा प्रकारचा जो आहे निर्धार इथे संदीप देशपांडे यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे ठाकरे बंधूंची जी घोषणा आहे युती संदर्भातली थोड्या वेळात होईल आणि याची आतुरता सर्वांना इथं असलेली पाहायला मिळते। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।